नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आपण कालमापन दिनदर्शिकेचा अभ्यास आज बघूया. तर ह्याच्यावरती TET मध्ये प्रश्न विचारला जातो. तर आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असं जर डिस्ट्रीब्युशन करून जर अभ्यास केला तर आपल्याला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होणार आहेत. तर सामान्य वर्षामध्ये दिवस असतात 365, तर लीप वर्षामध्ये आपल्याला 366 दिवस असतात. आणि एकूण आठवडे असतात 52 आठवडे असतात आणि एक दिवस हा जादा असतो. तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे तर असतातच आणि लीप वर्षामध्ये सामान्य वर्षापेक्षा एक दिवस जादा असतो, म्हणजे 2 दिवस जादा असणार आहेत. 52 आठवडे 2 दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे 1 दिवस म्हणजे 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त आहे म्हणून 366 असतात. तर सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 53 वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात. 1 जानेवारीचा वार तेवढा काय होतो, जास्त येतो 53 वेळा. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार हा सामान्य वर्षामध्ये 31 डिसेंबरला येतो. तर ह्याच्यामध्ये 1 जानेवारीला असणारा वार तोच 31 डिसेंबरला इथं येतो. तर इथं नवीन वर्षामध्ये लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असल्यामुळं काय होतं, तर लीप वर्षात 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीला येतो म्हणजे काय, तर 2 दिवस वर्ष पुढं जातं. इथं काय 1 जानेवारीला जो वार येतो तोच 31 डिसेंबरला येतो. तर इथं 1 जानेवारीला जो वार येतो त्याच्या 2 दिवस वार काय जातो, पुढं जातो. म्हणजे 1 जानेवारीला 1 जानेवारीचा वार काय, तोच वार इथं 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार इथं 31 डिसेंबरला येतो. तर लीप वर्षात 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. 2 जानेवारीचा वार काय होतो, इथं 31 डिसेंबरला येतो. इथं 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येतो, तर इथं 2 जानेवारीचा वार काय येतो, 31 डिसेंबरला येतो. सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. तर सामान्य वर्षात फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो. सामान्य वर्षात इथं 28 दिवस असतात फेब्रुवारीमध्ये. तर इथं सामान्य वर्षामध्ये काय असतात, 29 दिवस असतात. इथं सामान्य वर्षात फेब्रुवारीच्या तारखेस येणाराच वार पुढील महिन्यात